XYG remix. Gila banding udah bye. XYG remix. Gila banding udah bye. स्वागत आहे मित्रांनो पुन्हा एकदा तुमच्या भावाच्या YouTube चॅनलवरती, ज्या चॅनलचं नाव आहे RS क्रिएशन। तर आजचा व्हिडिओ एकदम खास आणि जबरदस्त झालेला आहे मित्रांनो, जरा स्किप न करता शेवटपर्यंत पहा। तर आपण आज व्हिडिओमध्ये वापरलेली बीटमार्क आणि शेकीबी प्रीसेट याची लिंक आहे ती तुम्हाला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल। त्यातून तुम्ही इझिली इम्पोर्ट करू शकता अलर्ट मोशनमध्ये। तसेच आपण व्हिडिओमध्ये वापरलेले जे मटेरियल आहे याची लिंक तुम्हाला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल। त्यातून तुम्ही इझिली डाउनलोड करू शकता आणि यूज करू शकता स्टेटसमध्ये। तर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑलवर सेट करा, तर तुमचा जराही न वेळ घालवता व्हिडिओला सुरुवात करा। नमस्कार मित्रांनो, तर सगळ्यात पहिल्यांदा CapCut ओपन करण्यासाठी इथं आपल्याला VPNची गरज आहे। त्यासाठी तुम्ही कोणताही VPN यूज करू शकता। तर सिम्पली प्ले स्टोरवरून कोणताही एक VPN डाउनलोड करून घ्यायचा आहे आणि तो ओपन करायचा आहे। त्यानंतर CapCut ओपन करून घेतल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा न्यू प्रोजेक्टवर क्लिक करून अशा प्रकारे तुम्हाला इंटरफेस दिसून येणार आहे। तर हे आपल्या आजच्या स्टेटसचं मटेरियल राहणार आहे। तर मटेरियलमधील जो मॉडेल इमेज दिला आहे तो सिम्पली सगळ्यात पहिल्यांदा ॲड करून घ्यायचा आहे। आता हा इमेज मी तर डेमोसाठी दिलेला आहे, इथं तुम्ही कोणताही इमेज यूज करून हा स्टेटस आहे तो क्रिएट करू शकता। तशी इमेज आपल्याला इथं ॲड करून घेतल्यानंतर वरतील सेकंड ऑप्शनवर क्लिक करून अशा प्रकारे तुम्हाला दिसून येणार आहे। त्यानंतर खालील ऑप्शनमधील आपल्याला रेशो ऑप्शन दिसून येतोय, त्या रेशो ऑप्शनवर क्लिक करून 9.16 म्हणजे सेकंड नंबरचा रेशो आहे तो सिलेक्ट करून घ्यायचा आहे। त्यानंतर इमेज लेअरला क्लिक करून दोन बोर्डाच्या साहाय्याने इथं आपल्याला इमेज लेअर आहे ते अशा प्रकारे सेट करून घ्यायचं आहे। आणि सेट झाल्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे, इमेज लेअरच्याच खाली ॲडिओ लेअर आहे ते सिम्पली ॲडिओ लेअरवर क्लिक करून साऊंडवर क्लिक करायचं आहे। आणि साऊंडवर क्लिक केल्यानंतर आपल्याला सेकंड ऑप्शनवर क्लिक करून इथं आपल्याला फ्रॉम डिव्हाइसमधून जे सॉन्ग आहे ते सिम्पली इथं आपल्याला सर्च करून घ्यायचे आहे। आता इथं तुम्ही बघू शकता 10.26 हे तुम्हाला सर्च करायचे आहे। त्यासाठी अशा प्रकारे सर्च केल्यानंतर इथं टॉपला ती गाणं आलेलं आहे। आल्यानंतर बघू शकता याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। तर जेवढी लेंथ सॉन्गची आहे तेवढीच लेंथ इथं आपल्याला इमेज लेअरची करून घ्यायची आहे आणि उरलेला भाग कट करून आपल्याला डिलीट करायचा आहे। तर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। तर सिम्पली सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं, स्टार्टिंगला येऊन सिम्पली इमेज लेअरला क्लिक करायचे आणि क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे बीटमार्क बघू शकताय। आता हे बीटमार्क मी तर तुम्हाला फक्त इथं याची साईज कळायला दिलेली आहे। तुम्हाला व्हिडिओ जेव्हा तुम्ही एडिट करताय त्यावेळेस तुम्हाला हे बीटमार्क येणार नाहीत, फक्त जे कट करायचं टायमिंग आहे हे तुम्हाला कळावं यासाठी हे बीटमार्क इथं मी शो करतोय। त्याच्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा 4 सेकंदाचे बीटमार्क करून सगळ्यात पहिल्यांदा इथं आपल्याला कट करायचे आहे। त्यानंतर इथं आपल्याला 6 सेकंदाला एकदा कट करून घ्यायचे आहे। त्यानंतर बघू शकता 8 सेकंदाला एकदा कट करून घ्यायचे आहे। त्यानंतर 10 सेकंदाला एकदा, त्यानंतर 12 आणि शेवट इथं आपल्याला 13 पॉईंट अशा प्रकारे 13 पॉईंटला कट करून घ्यायचे आहे। तर अशा प्रकारे केल्यानंतर सिम्पली स्टार्टिंगलाही तुम्ही बघू शकता अशा प्रकारे सगळ्यात पहिल्यांदा इथं तुम्ही बघू शकता 3 सेकंदाला एकदा करून घ्यायचे आहे। त्यानंतर 1.5 सेकंदाच्या म्हणजे थोडंसं पुढं जाऊन अशा प्रकारे 3 भाग करून घ्यायचे आहेत। तर 3 भाग करून घेतल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा अशा प्रकारे तुम्हाला ओव्हरऑल लुक दिसून येणार आहे। तर सिम्पली फर्स्ट स्टेप काय करायचं आहे, सगळ्यात पहिल्यांदा जो फर्स्ट इफेक्ट आहे तो सिम्पली सिलेक्ट करून घ्यायचा आहे। त्यानंतर बॅक निघून आपल्याला इफेक्टमध्ये क्लिक करून व्हिडिओ इफेक्टवर क्लिक करायचं आहे। तर व्हिडिओ इफेक्टवर क्लिक केल्यानंतर सिम्पली थोडा वेळ वाट बघून इथं आपल्याला ऑप्शनमधील क्लोजिंग अँड आपल्या ओपनिंग अशा प्रकारे एक ऑप्शन दिसून येतो, बघू शकताय। त्यानंतर अशा प्रकारे इथं तुम्हाला याचा ओव्हरऑल लुक दिसून येणार आहे। सगळ्यात पहिला इफेक्ट म्हणजे हॅलो ब्लर, अशा प्रकारे जो इफेक्ट आहे हॅलो ब्लर तो सिम्पली अप्लाय करून घ्यायचा आहे। तर अप्लाय करून घेतल्यानंतर सिम्पली याची लेंथ आहे ती पहिल्या इमेज लेअरपर्यंत अप्लाय करून घ्यायची आहे। त्यानंतर जे मध्ये हे 4 इमेज आहेत ते आपल्याला असे सोडून द्यायचे आहेत, म्हणजे इथं आपल्याला परत इफेक्ट ॲड करायचे आहे। त्यानंतर सगळ्यात पहिला इफेक्ट हा जो 4 सेकंदाचा इमेज लेअर आहे तो सिम्पली सिलेक्ट करून घ्यायचा आहे। त्यानंतर इथून बॅक निघून बॉडी इफेक्टवर क्लिक करायचं आहे। तर बॉडी इफेक्टवर क्लिक केल्यानंतर थोडा वेळ वाट बघून इथं सिम्पली अशा प्रकारे स्क्रोल करत ग्लोईंग लाईन्समध्ये यायचं आहे। आता ग्लोईंग लाईन्समध्ये आल्यानंतर थोडा वेळ वाट बघायचे आहे आणि इथं आपल्याला थोडं खाली स्क्रोल करत एंजल विंग्स म्हणून अशा प्रकारे जो ऑप्शन दिसतोय तो अप्लाय करून घ्यायचा आहे। अप्लाय करून घेतल्यानंतर याची लेंथ ही सिम्पली या इमेज लेअरपर्यंत ठेवून घ्यायची आहे। त्यानंतर इथून सेकंड नंबरचा इमेज लेअर सिलेक्ट करून इथं आपल्याला काय करायचं आहे, सिम्पली बॉडी इफेक्टवर क्लिक करायचं आहे। तर बॉडी इफेक्टवर क्लिक नाही, सिम्पली इथं आपल्या व्हिडिओ इफेक्टवर क्लिक करायचं आहे
आणि व्हिडिओ क्लिक केल्यानंतर सिम्पली इथं आपल्याला नाईट क्लबवर क्लिक करायचं आहे आणि नाईट क्लबमधील इथं आपल्याला स्प्लिट फ्लिकर हा इफेक्ट आहे तो आपल्याला 6 नंबरला दिसून येणार आहे. तो सिम्पली अप्लाय करून घ्यायचा. तर अप्लाय करून घेतल्यानंतर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे आणि याची लेंथ इथपर्यंत आपल्याला ठेवायची आहे. तर अशा प्रकारे 3rd नंबरचा इमेज लेअर सिलेक्ट करून इथं आपल्याला बॅक निघून यायचं आहे. सिम्पली व्हिडिओ इफेक्टवर क्लिक करून आता इथे आपल्याला ऑप्शन दिसून येतात. यात स्क्रोल करत अशा प्रकारे तुम्हाला इथं बटरफ्लाय म्हणून ऑप्शन दिसून येईल. तो सिम्पली सिलेक्ट करून यामधील 4था ऑप्शन बटरफ्लाय ड्रीम तो अशा प्रकारे राहणार आहे. अप्लाय करून घ्यायचा आहे. अप्लाय करून घेतल्यानंतर इथं आपल्याला काय करायचं आहे, या इफेक्टचा जी लेंथ आहे ती इथंपर्यंत ठेवून घ्यायची आहे. त्यानंतर यासमोरील इमेज लेअर सिलेक्ट करून इथं आपल्याला बॅक निघून इथं आपल्याला व्हिडिओ इफेक्टवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर सिम्पली स्क्रोल करत स्प्लिटवर क्लिक करायचं आहे आणि स्प्लिटवर क्लिक केल्यानंतर 3 मिरर अशा प्रकारे जो 4था ऑप्शन आहे तो सिम्पली अप्लाय करून घ्यायचा आहे. त्यानंतर ॲडजस्टवर क्लिक करून सिम्पली वर्टिकल आहे ते आपल्याला अशा प्रकारे सेट करून घ्यायचं आहे आणि सेट करून घेतल्यानंतर जे फिल्टर आहे ते सिम्पली 0पर्यंत करून घ्यायचं आहे. तर 0पर्यंत करून घेतल्यानंतर सिम्पली आपल्याला याचा लेंथ म्हणजे या इफेक्टची लेंथ अशापर्यंत ठेवून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला सेकंड लास्ट हा जो इमेज आहे तो सिलेक्ट करून इथं आपल्याला बॅक निघून यायचं. सिम्पली इथं आपल्याला बॉडी इफेक्टवर क्लिक करायचं आहे. तर बॉडी इफेक्टवर क्लिक केल्यानंतर सिम्पली स्क्रोल करत इथं आपल्याला ग्लोईंग लाईन्समध्ये क्लिक करायचं आहे. तर ग्लोईंग लाईन्समध्ये आल्यानंतर थोडा वेळ वाट बघून अशा प्रकारे आपले जे इफेक्ट आहेत ते लोड होताना दिसून येत आहेत. तर यामध्ये एक इफेक्ट तुम्हाला अप्लाय करून घ्यायचा आहे. त्यासाठी आपल्याला स्क्रोल करायचा आणि तो इफेक्ट शोधून घ्यायचा आहे. त्यासाठी अशा प्रकारे इथं आपल्याला शोधून घ्यायचा आहे. थोडा वेळ इथं आपल्याला अशा प्रकारे शोधून घ्यायचा आहे. सिम्पली स्क्रोल करत खाली आल्यानंतर टेक्नॉलॉजी तुम्हाला अशा प्रकारे जो इफेक्ट दिसेल तो सिम्पली अप्लाय करून घ्यायचा आहे. तर अप्लाय करून घेतल्यानंतर सिम्पली या इमेज लेअरची लेंथ आहे ती इथपर्यंत ठेवून घ्यायची आहे. त्यानंतर शेवटचा इफेक्ट म्हणजेच इमेज लेअर सिलेक्ट करून बॉडी इफेक्टवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर सिम्पली स्टार्टिंगला येऊन इथं आपल्याला क्लोनवर क्लिक करायचं आहे आणि क्लोनवर क्लिक केल्यानंतर सगळ्यात पहिला जो इफेक्ट दिसून येतो तो सिम्पली अप्लाय करून घ्यायचा. तो अशा प्रकारे राहणार आहे. तर सिम्पली सर्व आपल्याला इमेजला इफेक्ट झालेला आहे. त्यानंतर काय करायचं आहे, बॅक निघून आपल्याला ओव्हरलेमध्ये जायचं आहे आणि ॲड ओव्हरलेवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला मटेरियलमधील PNG ॲड करून घ्यायचं आहे आणि थोडीशी रोटेट करून अशा प्रकारे बघू शकताय. तर आपल्याला 2 बोटाच्या साह्याने रोटेट करून सिम्पली इथं आपल्याला अशा प्रकारे सेट करून घ्यायचे आहे. बघू शकताय तुम्ही. तर अशा प्रकारे सेट करून घेतल्यानंतर इथं आपल्याला ते अशा प्रकारे सेट करायचे आणि सेट झाल्यानंतर इथं आपल्याला याची लेंथ आहे ती शेवटच्या बीटमार्कपर्यंत म्हणजेच आपल्याला अशा प्रकारे वाढवून घ्यायचे आहे. तर वाढवून घेतल्यानंतर स्टार्टिंगला येऊन सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे, पहिले 2 इमेज लेअरच्या मध्ये तुम्हाला ऑप्शन दिसून येते. सिम्पली त्या ऑप्शनवर क्लिक करून इथं आपल्याला 2 मिनिटं वाट बघायची इफेक्ट लोड होण्यासाठी आणि यामध्ये इफेक्ट लोड झाल्यानंतर कॅमेरावर क्लिक केलायच. क्लिक करून इथं आपल्याला स्क्रोल करायचं आहे आणि स्क्रोल केल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा लेफ्ट इफेक्ट म्हणजेच लेफ्ट इफेक्ट अप्लाय करून घ्यायचा आहे. त्यानंतर मधील इमेज लेअरच्या भागाला सिम्पली स्क्रोल करत राईट इफेक्ट अप्लाय करून घ्यायचं आहे. त्यासाठी राईट इफेक्टवर क्लिक करायचं आहे आणि परत एकदा इथं आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा लेफ्ट इफेक्ट अप्लाय करून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे बघू शकता इथं आपल्याला लेफ्ट इफेक्ट अप्लाय करून घ्यायचा आहे. तर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर सिम्पली झाल्यानंतर तर हे फक्त 3 इफेक्ट पथक इथं द्यायचे आहेत. त्यानंतर इथून पासून चालू होणारे इफेक्ट त्यासाठी इथं आपल्याला त्या ऑप्शनवर क्लिक करून कॅमेरा ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि यामधील सेकंड नंबरचा म्हणजे अशा प्रकारे शेक 2 अशा प्रकारे जो ऑप्शन दिसून येतोय तो सिम्पली सगळ्या या ऑप्शन्सला हा इफेक्ट आहे तो अप्लाय करून घ्यायचा आहे. त्यासाठी बघू शकता सिम्पली आपल्याला त्या ऑप्शनवर क्लिक करून कॅमेरा ऑप्शनवर क्लिक करून सेकंड जो 2 नंबरचा इफेक्ट आहे सिम्पली त्या इफेक्टवर क्लिक करायचा आहे. तर अशा प्रकारे बघू शकताय पूर्ण स्टेटसला आहे तो इफेक्ट झालेला आहे लावून. तर अशा प्रकारे आपला स्टेटसचा ओव्हरऑल लुक तुम्हाला दिसून येणार आहे. तर आपला स्टेटस आहे तो इथं क्रिएट झालेला आहे. तर याला सेव्ह करण्यासाठी वरती ॲरोचिन्ह एकदा क्लिक करायचं आहे आणि क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह होऊन जाणार आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.